काही मूवीचा सीन नाही, तर पुण्याजवळचं एक असं हिडन लोकेशन आहे जे आजही हजारो लोक अननोइंगली मिस करतात. टेकड्यांच्या मध्ये लपलेला दौंडज रेल्वे शू कर्व, जिथे जायंट कर्वमधून वळण घेत जाणारी ट्रेन पाहताना खरंच काही सेकंद बाकी सगळं पॉज झाल्यासारखं वाटतं. आजूबाजूला शांत निसर्ग, मोकळी हवा आणि असा सिनेमॅटिक व्ह्यू जो वन्स यू एक्सपिरियन्स खूप दिवस डोक्यातून जात नाही. पुण्यापासून फक्त 50 ते 55 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यातल्या दौंडज गावाजवळ हा हिडन रेल्वे शूज कर्व आहे. सरप्रायझिंगली इतक्या जवळ असूनही अजूनही खूप पुणेकरांना या जागेबद्दल माहिती नाही. पुणे मिरज रेल्वे रूटवरचा हा एक भन्नाट कर्व सेक्शन आहे आणि म्हणूनच बायकर्स, लॉंग ड्राईव्ह लव्हर्स, फोटोग्राफर्स आणि हिडन स्पॉट्स एक्सप्लोर करायला आवडणाऱ्यांसाठी ही जागा म्हणजे प्युअर हेवन आहे. पुण्यातून सासवड साईडला निघाल्यावर हळूहळू शहराचा गोंगाट मागे पडायला लागतो आणि दिवे घाट क्रॉस केल्यानंतर पूर्ण रूटची वाईब बदलायला लागते. एस्पेशली मॉन्सून आणि पोस्ट मॉन्सून सीझनमध्ये हा रूट खूपच सुंदर दिसतो. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेती, मध्ये मोकळे रोड्स आणि कंटिन्युअसली बदलणारे व्ह्यूज. त्यामुळे बाईक राईड असो किंवा कार लॉंग ड्राईव्ह, हा पूर्ण प्रवासच नेक्स्ट लेवल वाटतो. पण या जागेची खरी मजा म्हणजे तुम्हाला हा जायंट कर्व रस्त्यावरून लगेच दिसत नाही. मेन रोडवरून आत गेल्यावर थोडासा ग्रामीण भाग सुरू होतो आणि एक्झॅक्ट स्पॉटला पोचल्यानंतर एक छोटीशी टेकडी चढावी लागते. आणि खरंच सांगतो, जसं तुम्ही त्या टेकडीवर पोहोचता तसं समोरचं दृश्य पाहून काही सेकंद तुम्ही फक्त शांत उभे राहता. समोर जायंट रेल्वे कर्व, टेकड्यांच्या मध्ये वळण घेत जाणारा पूर्ण ट्रॅक आणि त्यावरून जाणारी ट्रेन. ऑनेस्टली त्या मोमेंटला असं वाटतं की आपण एखाद्या मूव्ही शूटिंग लोकेशनवर उभे आहोत. इतका सुंदर आणि सिनेमॅटिक व्ह्यू असूनही ही जागा अजूनही हिडन आहे हेच सगळ्यात सरप्रायझिंग वाटतं. एस्पेशली जर तुमचं टायमिंग परफेक्ट जुळलं आणि समोरून ट्रेन आली तर तो अनुभव अजूनच भारी होतो. शांत निसर्ग, दूरवरून येणारा ट्रेनचा आवाज आणि जायंट कर्वमधून पुढे येणारी ती पूर्ण ट्रेन. हा मोमेंट खरंच शब्दात एक्सप्लेन करणं कठीण आहे. आणि जर तुम्ही खूप लकी असाल तर इथे एकाच वेळी ऑपोजिट डायरेक्शनमधून येणाऱ्या 2 ट्रेन सुद्धा पाहायला मिळू शकतात. जायंट कर्ववरून एकमेकांना क्रॉस करणाऱ्या त्या दोन्ही ट्रेन्स पाहण्याची फिलिंग खरंच नेक्स्ट लेवल असते. आणि हॉनेस्टली हा अनुभव कॅमेरापेक्षा डोळ्यांनी जास्त एन्जॉय करावा असाच आहे. आणि एक गोष्ट नक्की करा, इथे येताना सोबत थर्मासमध्ये गरम चहा आणि पार्सल सँडविच किंवा खायला काहीतरी घेऊन नक्की या. कारण त्या छोट्या टेकडीवर बसून समोर तो जायंट रेल्वे कर्व पाहत, हातात गरम चहा आणि सोबत काहीतरी खात बसण्याची फिलिंग ऑनेस्टली तुमची पूर्ण ट्रिप अजूनच सिनेमॅटिक आणि मूव्ही सम बनवून टाकते. त्यामुळे शक्य असेल तर इथे येण्याआधी ट्रेन टायमिंग्स चेक करून या. एस्पेशली अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंग टायमिंगला इथले व्ह्यूज खूपच मेस्मरायझिंग दिसतात. गोल्डन लाईट पूर्ण रेल्वे ट्रॅकवर पडते आणि ड्रोन शॉट्स किंवा फोटोग्राफीसाठी हा पूर्ण भाग अनरियल वाटायला लागतो. मॉन्सून, पोस्ट मॉन्सून आणि विंटर सीझन हे इथे येण्यासाठी बेस्ट मानले जातात. पण इथे येताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रेल्वे ट्रॅकजवळ रिस्की पद्धतीनं जाऊ नका. रील्स किंवा फोटोजसाठी ट्रॅकवर उभं राहू नका आणि नेहमी सेफ डिस्टन्स मेंटेन करा. तसंच इथे कचरा अजिबात टाकू नका, कारण अशा जागांची खरी वाईब ही त्यांच्या शांततेतच असते. जर तुम्हाला लॉंग ड्राईव्हज, हिडन स्पॉट्स आणि सिनेमॅटिक लोकेशन्स आवडत असतील तर दौंडज रेल्वे शू कर्व डेफिनेटली तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवं. आणि ऑनेस्टली हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही एकदा तरी इथे यायची इच्छा झाली असेल तर हा स्पॉट सेव्ह करून ठेवा आणि तुमच्यासोबत इथे कुणाला घेऊन यायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुणे सिटीला फॉलो करायला विसरू नका.